नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, वैद्यकीय आरोग्य विभागाअंतर्गत नवीन पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ती आहे मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फतची. तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्याची अशा पद्धतीने जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. ह्या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, किंवा बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती इथं त्यांनी जाहिरात देखील दिलेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडे राष्ट्रीय क्षयरोग दुराकरण कार्यक्रमाअंतर्गत रिक्त पद भरण्याकरिता जाहिरात देण्यात आलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तुमच्यासमोर पाहू शकता हा ॲप्लिकेशन फॉर्म आणि ही जाहिरात ओपन केलेली आहे. याच्यामध्ये पाहू शकता जी राष्ट्रीय क्षयरोग दुराकरण कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये मित्रांनो ह्या जागा भरल्या जातात. आता बघा ह्या जागा ज्या असतात मित्रांनो NRHM अंतर्गतच हे एक डिपार्टमेंट येतं, किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे आरोग्य विभाग आहे किंवा NRHM डिपार्टमेंट आहे त्याच्या अंतर्गतच ह्या जागा भरल्या जातात. कंत्राटी बेसिसवरती 11 महिन्याचे जे कॉन्ट्रॅक्ट बेस असतं जसं की NHMचं असतं त्या पद्धतीने मित्रांनो ह्या वॅकेन्सी भरल्या जात आहेत. याच्यासाठी तुमची परीक्षा होत नाही, तर ह्याचे जे सिलेक्शन प्रोसेस आहे बघा इथे लिहिलेले आहे माननीय आयुक्त आरोग्य सेवा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचे जे आदेश आहेत त्यांच्या ज्या सूचना आहेत त्यानुसार गुणांकन पद्धतीने पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. याच्यामध्ये त्यांनी लिहिलेले आहे की गुणांकन पद्धतीनुसार भरण्यात येणाऱ्या पदांकरिता कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार नाही. इथं लेखी परीक्षेबद्दल माहिती दिलेली आहे. तर थेट तुमचे जे शेवटच्या वर्षाचे मार्क्स असतात त्याचे गुण, त्यासोबत उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर त्याचे गुण, आणि तुम्हाला त्या पदाशी निगडीत अनुभव असेल तर त्याचे गुण असे मिळून तुमची या ठिकाणी 100 गुणांची मेरिट लिस्ट लावून त्या पद्धतीने तुमचं सिलेक्शन प्रोसेस केली जाते. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. कुठली पद आहेत, किती जागा आहेत त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती बघा. याच्यासाठी अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने द्यायचे आहेत, स्वतः नेऊन द्यायचे आहेत. तर या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची व छाननी करण्याची तारीख जी आहे 28 जानेवारी 2024 पर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे. रिक्त पदांची प्रवर्गनिहाय माहिती त्यांनी दिलेली आहे. बघा या ठिकाणी सामाजिक आरक्षण जे आहे त्यानुसार जागा तुम्हाला पाहायला भेटतील. कुठली कुठली पदं भरली जात आहेत त्याची माहिती आपण आता बघूयात. 1 नंबरचं पद आहे पहा प्रयोगशाळा तंत्रज्ञ. याच्यामध्ये लॅब टेक्निशियन, स्पुटम मायक्रोपॉजिस्ट ज्याला आपण TBLT असं म्हणतो ते पद भरलं जात आहे. त्यासाठी 4 वॅकेन्सी आहेत. याच्यामध्ये बघा विज अ साठी 1 वॅकेन्सी आहे. त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागास वर्ग 1 जागा आहे, खुल्यासाठी 2 असे मिळून 4 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर पहा पुढची महत्त्वाची पोस्ट आहे वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक STLS सिनियर TB लॅब सुपरवायझरच्या 3 जागा आहेत. याच्यामध्ये देखील पहा कॅटेगरी वाईज इथं तुम्हाला जागा पाहायला भेटतील. खुला प्रवर्ग असेल, विज अ साठी असेल आणि अनुसूचित जातीसाठी. त्यानंतर पहा वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझरसाठी देखील 4 जागा भरल्या जात आहेत, ज्याच्यामध्ये इमाओसाठी 1 जागा आहे. त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागास वर्गासाठी 1 जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी 2 अशा मिळून 4 वॅकेन्सी इथं आहेत. त्यानंतर पहा TB हेल्थ विजिटर TBHVची जागा आहे, ज्याच्यामध्ये 6 वॅकेन्सी आहेत टोटल. ह्या ठिकाणी बघू शकता कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं देखील जागा पाहायला भेटतील. आता या पदांसाठी क्वालिफिकेशन आणि याची पगार वगैरे किती असणार आहे ती संपूर्ण माहिती आपण पाहूयात. त्यानंतर बघा पहिली जी पोस्ट आहे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर. या पदासाठी बॅचलर डिग्री पाहिजे, किंवा ते नसेल तर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झालेला असेल तरीही चालेल, किंवा तुमची फक्त बॅचलर डिग्री आहे तरीही चालेल किती, कारण की इथं ऑर दिलेलं आहे. त्याचसोबत तुमच्याकडं कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, मिनिमम 2 महिन्याचं तरी. त्याचसोबत तुमच्याकडं परमनंट टू व्हीलर ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, आणि तुम्हाला 2 व्हीलर चालवता आली पाहिजे, कारण की 2 व्हीलर वगैरे तुम्हाला शासनाकडूनच या ठिकाणी दिली जाते ह्या डिपार्टमेंटमार्फत. फक्त तुम्हाला गाडी चालवायची असते, कारण की तुमचं सुपरविजनची पोस्ट आहे. तुमच्याकडं पूर्णपणे एक विभाग दिला जातो, त्याचं तुम्हाला सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर म्हणून त्याचं सुपरविजन करणं गरजेचं असतं. तर याच्यासाठी तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट 20,000 पर मंथ असतो. बाकी मग अजून याच्यामध्ये जे पण तुम्हाला माहिती आहे तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे नंतर. आता प्रिपरेशन क्वालिफिकेशन काय आहे बघा. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मेडिकल सोशल वर्क असेल, किंवा या ठिकाणी तुमचं सक्सेसफुल कॉम्पिटिशन ऑफ बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला असेल मल्टीपर्पज हेल्थ वर्कर्सचा, तर यांना प्रिपरेशन थोडं म्हणजे या ठिकाणी प्रेफरन्स थोडा या ठिकाणी जास्त असणार आहे. परंतु एवढं जरी क्वालिफिकेशन तुमच्याकडे आहे तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. वय 18 ते 65 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे. या पदासाठी 4 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर पहा सिनियर TB लॅब सुपरवायझर. या पदासाठी तुमचं ग्रॅज्युएशन झालंय तरीही चालेल, किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा इक्विव्हॅलेंट
इक्वॅलंट फ्रॉम गव्हर्नमेंट रिकग्नाइज इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं अशा पद्धतीचं काही शिक्षण झालं तरीही चालेल. याला देखील तुमच्याकडे परमनंट टू व्हीलर ड्रायव्हिंग लायसन लागणार आहे आणि एबल टू ड्राईव्ह टू व्हीलर. त्याचसोबत कॉम्प्युटरचा कोर्स देखील 2 महिन्याचा कमीत कमी लागेल. त्याचसोबत मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स असेल तर प्रेफरन्स तुम्हाला या पदासाठी देखील जास्त असणार आहे. परंतु प्रेफरन्स असणार आहे, परंतु एक्सपिरियन्स नाही आहे तुमच्याकडे तरी अप्लाय करू शकता. मात्र एक्सपिरियन्स कॅन्डिडेटने अप्लाय केल्यास त्यांना त्या ठिकाणी एक्सपिरियन्सचे गुण तुम्हाला काय होणार आहे, जास्त भेटणार आहे. त्यामुळे सिलेक्शनमध्ये नाव तुमचं वरती येईल जर एक्सपिरियन्स असेल तुमच्याकडे तर. याच्यासाठी देखील 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील असणार आहे. त्यानंतर बघा लॅब टेक्निशियनची जी पोस्ट आहे ज्याच्यामध्ये 10+2 म्हणजे 12वी तुमचं झालेलं आहे आणि डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं झालेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी MLT झालेलं आहे किंवा इक्वॅलंट अशा पद्धतीचं एज्युकेशन झालेलं आहे तर अप्लाय करता येणार आहे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी 4 वेकेन्सी या पदासाठी भरल्या जात आहेत. त्यानंतर बघा TB हेल्थ व्हिजिटरची जी पोस्ट आहे याच्यासाठी ग्रॅज्युएशन मात्र सायन्समध्ये पाहिजे किंवा 12th सायन्समधून तुमचं झालेलं आहे आणि तुमच्याकडे MPW LHV ANMचं या ठिकाणी सर्टिफिकेट आहे तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येईल. ग्रॅज्युएशन नसेल तर ह्यापैकी तुमच्याकडं एक सर्टिफिकेट मात्र पाहिजे. त्याचसोबत तुमच्या या ठिकाणी ट्युबरक्युलोसिस हेल्थ व्हिजिटर रिकग्नाइज कोर्स देखील पाहिजे. सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर कोर्स मिनिमम 2 मंथचा पाहिजे. त्याचसोबत या ठिकाणी बघा प्रेफरन्स देखील जास्त असणार आहे. ज्यांचं या ठिकाणी ट्रेनिंग कोर्स MPW मधून झालेला आहे किंवा सेंटर इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला आहे त्यांना प्रेफरन्स देखील या ठिकाणी जास्त असेल. 6 वेकेन्सी या पदासाठी 15,500 रुपये पर मंथ स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही संपूर्ण पदं जी आहेत भरली जात आहेत. या पदांसाठी बघा त्यांनी वेळापत्रक दिलेलं आहे अर्ज स्वीकारण्याचं आणि अर्ज छाननी करण्यासाठी. ह्या सर्व पदांसाठी 28 जानेवारी 2025ला अर्ज स्वीकारले जातील मंगळवारी. अर्ज शिकवण्याची वेळ 9 ते 11 असेल आणि 11 वाजल्यापासून पुढं तुमच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागणार आहे. अर्ज स्वीकारण्याच्या दिवशी विहित वेळेत तुम्हाला या ठिकाणी उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येतील. उमेदवार अर्ज जमा करताना स्वतः उपस्थित असणं अपेक्षित आहे. कोणत्याही परिस्थितीत अन्य व्यक्ती किंवा नातेवाईकांकडून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण असणार आहे आचार्य अत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, शंकरराव झुंजारराव संकुल, सुभाष मैदानजवळ, शंकरराव चौक, कल्याण पश्चिम, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे ही या ठिकाणी ॲड्रेस त्यांनी दिलेला आहे, पाहू शकता. त्याचसोबत जाहिरातील पदसंख्या वगैरे त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आता सिलेक्शन प्रोसेस कशी होईल तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्स, तुमचं उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर त्याला 20 गुण आहेत. तुमच्याकडे अनुभव असेल तर प्रत्येक वर्षासाठी 6 गुण, असे जास्तीत जास्त 30 गुण तुम्हाला दिले जाणार आहेत. तर त्यानुसार या ठिकाणी तुमचे नियुक्ती आदेश तुम्हाला निर्गमित केले जाणार आहेत. याच्यासोबत काय काय डॉक्युमेंट द्यायचे आहेत त्याची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे, बघू शकता. डॉक्युमेंटबद्दलची माहिती दिलेली आहे. तर निवड होणाऱ्या उमेदवारांची जी पहिली या ठिकाणी नियुक्ती आदेश असणार आहे तुमचा तो 29/6/2025 पर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर पुढं तुमचं काम वगैरे समाधानकारक पाहिजे त्यानुसार तुमची पुढची पोस्टिंग देखील ते देऊ शकतात. म्हणजे जसं की NRHM मध्ये तुमचं 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असतं त्याच पद्धतीने या ठिकाणी हे त्याच विभागाअंतर्गतचं एक कॉम्पोनंट आहे किंवा त्याच पद्धतीचं एक डिपार्टमेंट आहे, त्यानुसार या ठिकाणी देखील भरती केली जात आहे. ज्याच्यामध्ये पाहू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असणार आहे. त्याबद्दलची ही ऑफिशियली जाहिरात वेबसाईटवरती देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचा फॉर्म पाहू शकता अशा पद्धतीने आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम, ज्याच्यामध्ये पाहू शकता फॉर्म जो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. संपूर्ण फॉर्मची लिंक आणि जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात किंवा kdmc.gov.in या वेबसाईटवरती देखील इथं देखील तुम्हाला पाहायला भेटेल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना याबद्दलची माहिती समजेल. धन्यवाद.